आपण 2 दिवसापासून सोशल माध्यमांवरती बातम्या पाहतोय आणि त्यामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 6 खासदारांचा पक्षप्रवेश. ठाकरे गट सोडून शिंदे गटामध्ये सामील होण्याचा संपूर्ण काही घडामोडी आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या आणि पाहत आहोत. चालू असलेल्या घडामोडींवर 2022 मध्ये झालेली बंडखोरी आणि त्यानंतर 2026 म्हणजे आता जून मध्ये चालू असलेल्या घडामोडी, यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आपल्याला दिसून येत आहे. याच संपूर्ण घडामोडींमधून शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. उद्धव बाळासाहेब ठाकरे ओबाठा या गटामधून 6 खासदार फुटले आणि शिंदे गटामध्ये एकनाथ शिंदे साहेबांसोबत जाण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. यामधून अनेक खासदार कोणी जाणार आहे, कोणी नाही जाणार आहे, स्पष्ट भूमिका अजून कोणाची अधिकृत समोर आलेली नाही. यामध्ये अजून काही उलाढाल होऊ शकतात हे आपल्याला पाहायला मिळेल, परंतु 6 नावे बाहेर येताच क्षणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढल्या आणि श्राद्ध पिंड देखील घातलं या 6 खासदारांच्या नावाने. तो व्हिडिओ आपण अगोदर पाहून घ्या. आणि सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, आज शिवसैनिकांचा तो तीव्र संताप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. आणि या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपली भूमिका कमेंट बॉक्समध्ये नक्की दर्शवा, योग्य की अयोग्य. संजय जाधव आणि नागेश पाटील आष्टीकर या 6 खासदार गद्दारांचा ज्यांनी शिवसेनेची अस्मिता मातीत घातली, त्यांचं पिंडदान आम्ही या ठिकाणी करत आहोत. बाबा आता कसा शिवसेनेची गद्दारी करून गेला रे सोन्या, हे गद्दारा ओम राजा, हे संजय दिना पाटला, स्वर्गात तरी सुखी राहा रे राजा, स्वर्गात गद्दारी करू नको रे, शिवसेनेची गद्दारी करू नको. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार आम्ही आज गाठलेला आहे. त्या गद्दारांचा बाप खरा हा अमित शहा आहे. 15 कोटी ऍडव्हान्स घेऊन 100 कोटी डील करणारी अवलाद, शिवसेनेची गद्दारी केली, मशाल चिन्हावर निवडून आलेली अवलाद. अरे तुम्ही आज या आमच्या बाळासाहेबाचा फोटो वापरून मतं मागितली, उद्धव साहेबाचा फोटो वापरून मतं मागितली आणि त्याच उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसला. आज वर्धापन दिन आमचा 60 वर्ष झाला आमच्या शिवसेनेला. आज आम्हाला एकीकडे आमचा 60 वर्ष झाला शिवसेनेला वर्धापन दिन आहे, एकीकडे खुशी आहे आमची, पण एकीकडे दुःख पण आहे आम्हाला. कारण आम्ही ज्याला आमचे शिवसैनिक म्हणून निवडून दिलं, त्या 6 या उम्या निंबाळकरला, या बंड्या जाधवला, या आष्टीकरला, या दिना पाटलाला या निवडून दिलं आणि पैशासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी मंत्रीपद मिळते कुठेतरी म्हणून यासाठी हे गद्दार बनले. आणि त्या भाजपच्या दावणीला आणि त्या मिंदे या गद्दार शिंदेच्या दावणीला येऊन बसले. या शिंदेला पण सांगतो, अरे किती फोडणार तू उद्धव साहेबाची माणसं, एवढा पैसा आला का तुझ्याकडं? तुझ्यात जर एवढा दम असेल ना तरी आमने सामने लढायला तू आमचे जेवढे फोडशील ना तेवढी आमची निष्ठा अजून कठोर होणार आहे. तू काय फोडू शकत नाही. किती पैसा तुझ्याकडे? त्या शिंदेला सांगतो, तुझ्याकडे पैसा किती सांग. शिवसैनिक असल्या पैशाला मारतो, लक्षात ठेव. शिवसेना स्थापन केली आज 60 वर्षाला, आज वर्धापन दिन आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छाचा आनंद आहे. परंतु ह्या आज त्या शिवसैनिकाच्या म्हणजे ताटामध्ये माती घालण्याचं काम केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. ज्या ओमराजे निंबाळकरला या सोलापूर जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी, बार्शी भागातील लोकांनी निवडून दिलं, स्वतःच्या पैशातून जाऊन प्रचार केला, निवडून दिलं, असे पैशासाठी विकले गेलेले आहेत. या मला असं वाटतं की जे भाजप असू द्या, एकनाथ शिंदेचं गट असू द्या, अहो तुम्हाला आमची माणसं कशाला लागतात? आम्ही धक्का मारल्याशिवाय तुम्हाला लेकर होत नाहीत का? आमचे लेकर कशाला पाहिजे? तुम्ही पैसा करा ना, तुम्ही नामारलाय. आम्ही शिवसेना संघर्षातून शिवसेना उभारलेली आहे. 6 गेल्या तर 6 लाख निर्माण करायचं, 6 लाख शिवसैनिक निर्माण करायची ताकद उद्धव साहेबांची ताकद आहे. या उद्धव साहेबांच्या पाठीशी सोलापूर जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक, युवा सेना, कामगार सेना, महिला आघाडी सगळे अभेद त्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा संघर्ष करणार आहे. आणि ओमराजे निंबाळकरला माझं चॅलेंज आहे, तू नियोजन मंडळाच्या मीटिंगला ये, तुझी गाडी फोडल्याशिवाय तुला परत जाऊ देणार नाही. खरं तर पोतराजे आता आमच्या दृष्टीने त्याचा बँड बाजा शिवसैनिक वाजवल्याशिवाय राहणार नाही. कारण सोलापूरचे शिवसैनिक, कारण बार्शी जो आहे भाग सोलापूरचा, तो त्या मतदारसंघात येतो. धाराशिवच्या सोलापूरच्या शिवसैनिकांनी त्याच्यासाठी उन्हातानात फिरून प्रचार केलेला आहे, पदरमोड करून. परंतु वेश्या सुद्धा नाही लागणार आपला देह विक्री करते. परंतु यांनी आमच्या घामावर कमवलेलं जे पद होतं
ती विकलेलं आहे 100 कोटीमध्ये. आणि आम्हाला वाटतं की असा तुकडा यांना टाकलेला आहे चपातीचा 100 कोटीचा आणि त्यातून ते गेलेत. परंतु आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. आम्ही ग्रामदैवताला तर साकडं घातलेलंच आहे, परंतु त्याबरोबर आज आम्ही एक निर्धार केलेला आहे की ओमराजे सोलापुरात आल्यावर त्याचा व्यवस्थित कार्यक्रम करायचा. दुसऱ्या साहेबांसाठी रक्ताचं पाणी करून शिवसेनेला पूर्वीचं गतवैभव जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार. यांनी पाय धुवून प्यायची सुद्धा यांची लायकी नाही असं आमचं म्हणणं आहे. राजाभाऊ वाजेंच्या घरी 40 कोटी लिहून ते ठाण्याचे लोक गेले होते, परंतु त्यांनी सांगितलं माझ्या वडिलाला विचार म्हणजे काय तर टाळायसाठी कारण सांगितलं होतं. आणि वडिलांनी स्पष्ट सांगितलं की तुझी असली दौलत आम्हाला नको, आमच्या घरात काय खाया प्यायला कमी नाही, तुझा पैसा नको हरामचं म्हणून. हा खरा शिवसैनिक आहे राजाभाऊ वाजे. याचं पाय धुवून शिवसैनिक पाणी पितेल, परंतु ह्या गद्दारांची लायकी ती सुद्धा राहिलेली नाही. आणि मी खरोखर राजाभाऊंचं अभिनंदन करतो आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे की पैसे टाकले तरी त्याला न बोलणारा माणूस आज या जगात आहेत.